दर्शन सगळ्या इकडचे स्थानांचे झालेले आहे आणि आपली कुलस्वामिनी जी आहे रेणुका माता 3.5 शक्तिपीठातले एक जे शक्तिपीठ मानलं जातं त्या आपण देवीच्या दर्शनासाठी जात आहोत. त्यातलं ते एक शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं. तर आता आपण या दर्शनासाठी देवीच्या जात आहोत. तर मी आणि प्रतीक आता ह्या माहूर गडावरती पोचलो आहोत आणि आमच्या सकाळची सुरुवात माहूरच्या रेणुका देवीने म्हणजेच परशुराम महाराजांच्या आईच्या दर्शनाने करत आहोत. तर गडाला सुरुवात करतोय चढायला. चला मग. तदेव लग्नं द्विनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं जयबलं तदेव लक्ष्मीपदेन सकलं वटवाचार्य शुभं भवतु. आपण आलो आहोत अक्षय दादांकडे आणि ते आपल्याला विडा फुटून देणार आहेत. 51 पानांचे आपण विडा घेणार आहोत आणि दादा आपल्याला विड्याची तांबूळची माहिती सुद्धा सांगतील की ते तांबूलाचं काय महत्त्व आहे. अक्षय दादा नमस्कार, जय जगदंब. मी अक्षय पळकर माहूर गडावरून. गेल्या 4 पिढ्यापासून माझा हा तांबूल विड्याचा व्यवसाय आहे. रेणुकादेवीचा तांबूल विडा हा मुख्य प्रसाद आहे. यामध्ये 13 पदार्थ असतात. सूप, सुपारी, लवंग, विलायची, जायफळ, जायपत्री, अस्मानतारा सर्व कुठून आपण एकत्र आईच्या मुखात भरवतो. आपण जसं गणपतीला मोदकचा मान असतो ना, तसं आई रेणुका मातेला तांबूलाचा विड्याचा मान असतो. नैवेद्य झाल्यानंतर आई रेणुका मातेला तांबूल विडा दिला जातो. मला हा थोडासा कुट्याला द्याल का दादा? माझी खूप इच्छा आहे. ताट ठेवून किती देऊ? 51 21 21चा देऊ की 51चा देऊ? 51चा देऊ. तुमचा अशा प्रकारे विडा फुटते. तुम्ही बघा विडा कसा फुटते ते एक सेकंड. आम्ही करतो, आम्ही मिक्सरला लावून करतो. नाही, यामध्ये करायला पाहिजे.
आपल्या सोबत हे मंदिराचे विश्वस्त आपण त्यांच्याशीच बोलू या मंदिराबद्दल, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. तर तुमचं पहिले नाव सांगा आम्हाला. नमस्कार, जय जगदंबा. मी चंद्रकांत बाबूराव ओके, येथील मुख्य पुजारी आणि विश्वस्त, श्री रेणुकादेवी संस्थान माहूर, जिल्हा नांदेड आमचा. अच्छा, या मंदिराबद्दल म्हणजे काय आहे, तुम्हाला काय वाटतं की हे 3.5 फुटापैकी एक फीट आहे असं महाराष्ट्रावर या मंदिराची ख्याती आहे आणि साक्षात जगदंब इथे अवतरले. याची मला काय बोलावं असं वाटेल की याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडीफार माहिती द्या या मंदिरात. आदिमाया आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड. अच्छा, श्री रेणुका माता म्हणजे भगवान परशुरामांची माता आणि जमदग्नी ऋषींची पत्नी. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा आश्रम हिमाचल प्रदेशमध्ये होता. अच्छा, या ठिकाणी यांच्या आश्रमाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी इंद्राने प्रसन्न होऊन यांना कामधेनू नावाची एक गाय दिली होती आणि त्या गाईला जे मागितलं ते त्यांना मिळायचं. अच्छा, त्याच्यामुळे आश्रमात आलेला कोणताही याचक विनमुख परत जात नव्हता. अच्छा, तेथील राजाला ही गोष्ट समजली आणि राजाने ऋषींची प्रचिती पाहण्यासाठी आपल्या सैन्यासह तिथे गेला आणि राजांनी अशी मागणी केली की आमचं सैन्य आहे, उपाशी आहे, आम्हाला जेवणाची आवश्यकता आहे, ऋषींनी आमच्या भोजनाची व्यवस्था करावी. आजही सुद्धा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशी परंपरा आहे की दारावर आलेला कोणताही याचक परत जात नाही. तर त्यावेळेस तर ती एकदम सनातन संस्कृती प्रचंड अशी, आणि कोणी काही मागायला आलं तर ना असा नकार नव्हता त्यात. अक्षरशः म्हणजे आपण जर सती अनुसया आणि अत्री ऋषींचं जर उदाहरण बघितलं तर तिन्ही देवांना तिने स्तनपान दिलं. अच्छा, आणि आपल्या तपसामर्थ्याने त्या तिन्हींची एकत्रित शक्ती केली. ती अनुसया माता, त्यांचा सुद्धा आश्रम या ठिकाणी आहे. तर असं राजे त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला भोजनाची व्यवस्था करावी. त्याप्रमाणे ऋषींनी सांगितलं त्यांना की तुम्ही स्नान वगैरे करून या, मी तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो. राजे खरंच स्नान वगैरे करून आले आणि सगळं सैन्य आलं त्यांचं. सगळ्या सैन्यासाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था तयार तिथे. राजाने हेर ठेवले होते आणि हेरांना सांगितलं होतं की हे काय करतात ते एकदा बघून घ्यावं. हेरांनी सांगितलं की यांच्याकडे गाय आहे, त्या गाईला जे मागितलं ते ती देते. त्यांनी सगळ्यांसाठी भोजन मागितलं, तिने सगळ्यांसाठी भोजन दिलं. राजाला वाटलं ही गाय माझ्याजवळ असली पाहिजे. अच्छा, आणि मग याच्यातून चांगलंच करेल मी, माझ्या प्रजेचं जे काही ज्यांना पाहिजे त्यांना ते देईन सगळ्यांना. इच्छा भावना चांगली होती राजाची. राजांनी ऋषींना सांगितलं की ही गाय तुम्ही मला देऊन द्या. अच्छा, ऋषींनी सांगितलं ही माझी नाही आहे, मला इंद्राने दिलेली आहे, तुम्हाला जर हवी असेल तर आपण इंद्राकडे मागा. राजाचा तिथं अहंकार जागृत झाला की मी राजा असून ऋषी मला नकार देत आहेत. आणि राजाने ऋषींना खडसावून सांगितलं की तुम्ही जर देत नसताल तर मी हिला जबरदस्ती घेऊन येईल. ऋषींनी सांगितलं की तुम्ही जबरदस्ती करू नका, पण राजाने ऐकलं नाही. जबरदस्ती गायला घेऊन जाऊ लागलं. गाय अदृश्य झाली. राजाचा क्रोध जास्त वाढला आणि त्याने तिथे युद्ध पुकारलं ऋषींसोबत की तुम्ही या गायीला गुप्त केलं आहे. पण ती गाय गुप्त होऊन इंद्राकडे परत चालली गेली होती. आणि मग त्यावेळेस तिथे युद्ध झालं. जमदग्नी ऋषी त्या युद्धामध्ये गतप्राण झाल्या. रेणुका मातावर पण वार झालाय. त्यांचे पुत्र भगवान परशुराम त्यावेळेस तिथे नव्हते. ते आल्यानंतर त्यांनी त्या आश्रमाची परिस्थिती बघितली सगळी आणि क्रोधित होऊन सारखा नरसंहार करत सुटले. एवढा नरसंहार प्रचंड वाढला की देवादिकांना काळजी पडली की यांचा जो अवतार आहे तो कशासाठी आहे आणि आता घडतंय काय, हे लगेच थांबवलं पाहिजे. म्हणून आकाशवाणी करून त्यांनी थांबवलं पाहिजे आणि सांगितलं परशुरामांना की पहिल्यांदा तुझं जे आईवडिलाप्रती कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर. जिथे कोरी भूमी आहे तिथे यांना घेऊन जा जमदग्नी ऋषींना आणि त्यांचे अग्निसंस्कार कर. आता कोरी भूमी म्हणजे परशुरामांना वाटलं की कोरी भूमी कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं की तिथे तुला दत्तात्रय ऋषी भेटतील आणि ते अग्निसंस्काराचा सगळा विधी सांगतात.
त्याप्रमाणे शोध घेत घेत ते या भूमीवर आले. आपण काल बघितलंय खाली मातृतीर्थ, त्या मातृतीर्थावर जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार झाले. सगळा विधी दत्तात्रयांनी त्यांना सांगितला आणि रेणुका माता त्यामध्ये सती गेल्या त्या अग्निसंस्कारामध्ये. आता रेणुका माता सती गेल्या म्हणजे ही एक वेगळी गोष्ट आहे. रेणुका माता ही कोण्या आईच्या पोटी जन्मलेली नव्हती. अच्छा. ही अग्निकुंडातून प्रगट झालेली शक्ती होती. अच्छा. परत अग्नीमध्ये विलीन झाली. ते स्थान म्हणजे माहूरगड, म्हणजे स्वयंभू निर्माण झाली होती अग्नीतून आणि ती परत अग्नीमध्ये विसावली. अच्छा. ते स्थान म्हणजे माहूरगड. आणि मग ज्या वेळेस आई पण नाही आणि वडील पण नाही अशी परिस्थिती निर्माण झाली, परशुरामांना खूप दुःख झालं आणि ते तिथेच दुःख करत बसले. पुन्हा दत्तात्रयांनी त्यांना जागृत केलं आणि सांगितलं की तुझ्या हातून बरंच कार्य घडायचं आहे. तू आईचा शोक करत इथे बसू नको. मी तुला आईचं दर्शन घडवतो, तू माझ्यासोबत चल, परंतु तू मागे वळून बघू नको. या स्थानाच्या पश्चिमेला मातृतीर्थ आहे आणि पूर्वेला दत्तात्रयांचा आश्रम आहे. पश्चिमेतून ते आश्रमाकडे दत्तात्रयांच्या आश्रमात जात असताना या पर्वतावर आल्यानंतर भूमीतून असा एक प्रचंड आवाज आला आणि मग त्याच्यातून माता वर येत होती. आणि माता वर येत असताना तो जो आवाज होता तो इतका प्रचंड होता की परशुरामांनी नकळत मागे वळून बघितलं आणि माता फक्त मुखाएवढी वर आली. म्हणून या ठिकाणी मातेचं फक्त मुखकवल आहे. आणि ही जी माता आहे ही माता पार्वती रूप आहे. जमदग्नी ऋषी हे भगवान शंकराचे अवतार आणि माता रेणुका माता म्हणजे पार्वतीचा अवतार. आता आपण एक प्रश्न उपस्थित कराल की जर म्हणजे जमदग्नी ऋषी जर शंकराचे अवतार होते तर त्यांनी त्या राजाकडून त्यांचा वध कसा झाला किंवा ते मृत्यू कसे पावले, याच्यासाठी एक कथा थोडंसं मागे द्यावं लागेल. की ज्यावेळेस रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांच्या आश्रमामध्ये सकाळच्या स्नान संध्येसाठी रेणुका माता रोज पाणी आणत होती आणि ते पाणी आणत असताना एक दिवस त्यांना नदीवरून येण्यासाठी थोडा उशीर झाला आणि सूर्योदय झाला. सूर्योदयापूर्वी स्नान संध्यादी कर्म व्हायला पाहिजे, जर झाले नाही तर त्यांचं ब्राह्मणत्व नष्ट होतं. अच्छा. आणि त्याच्यामुळे जमदग्नी ऋषींचं ब्राह्मणत्व नष्ट झालं असं त्यांनी समजलं की माझं ब्राह्मणत्व नष्ट तुझ्यामुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आपल्या पुत्रांना आज्ञा केली की हिचं तुम्ही त्वरित शिरच्छेद करा. आजपर्यंतची माझी सगळी तपश्चर्या हिच्यामुळे भंग झालेली आहे. आणि मग त्यावेळेस कोणी ऐकलं नाही मुलांनी, पण परशुरामांनी ऐकलं आणि मातेचा शिरच्छेद केला. त्यावेळेस जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि म्हणाले की तू माझी आज्ञा पाळलीस, तुला काय हवं ते मागून घे. आणि मग त्यावेळेस जमदग्नी ऋषींना सांगितलं परशुरामांनी, मला दुसरं काही नको, मला आईच पाहिजे. त्याला आई परत जिवंत झाली. आणि मग त्यावेळेस जमदग्नी ऋषींनी एक प्रण केला की याच्यापुढे मी क्रोधाचा त्याग करेन. ज्या क्रोधामुळे मला एका मुलाला आईला मारण्याची आज्ञा करावी लागली, त्या क्रोधाचा मी आजपासून त्याग करतो. माझे प्राण जरी गेले तरी मी क्रोधाला माझ्यामध्ये येऊ देणार नाही. आणि त्यावेळेस त्यांनी क्रोधाचा त्याग केलेला होता. म्हणून राजा सहस्रार्जुन जो आहे तो त्यांचा त्यावेळेस तिथे त्यांनी तो वध करू शकला. अच्छा. आणि मला अजून विचारायचं की या मंदिराच्या परिसरात कुठली देवता स्थापन केली? या मंदिर परिसरामध्ये तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे, जे द्वारपाल कालभैरव आहेत. समोरचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये महाकाली मातेचं मंदिर आहे. तिकडे जे आपल्याला पर्वत दिसत आहे तिथे दत्तात्रयांचा आश्रम आहे. अत्रि ऋषी आणि दत्तात्रयांचा तो आश्रम आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे अत्रि ऋषी आणि अनुसूया मातेचा आणि इथे दत्तात्रयांचंही निद्रास्थान आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती जे म्हणतो आपण, ब्रह्मा विष्णू महेश, या तिघांचं कार्य भिन्न आहे. त्यांचं भिन्न कार्य असताना सुद्धा अनुसूया मातेने आपल्या तपोबलाने त्यांना एकत्रित रूपात आणलं आणि छोटी बाळं केलं. ते स्थान म्हणजे हे माहूरगडच आहे. या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या आणि साधना केलेली आहे. सगळ्यात पहिलं माहूरगड या परिसराचं जे नाव होतं कृष्ण आमली ग्राम. आणि त्यानंतर इथे काळ्या आवळीची झाडं होती. भगवान विष्णूंनी इथे तपश्चर्या करून सजीव सृष्टीच्या उत्पत्तीचं सूत्र प्राप्त केलं आणि नंतर जीवसृष्टीला निर्माण झाली. मनुष्य निर्मितीपासून तो साधनेपर्यंत पोहोचेपर्यंत या भागाचं जे नाव होतं ते कृष्ण आमली ग्राम होतं. अनेक ऋषीमुनी जिथे कुठे असतील त्या ठिकाणी ते साधना करायचे, पण तिला सिद्ध करायची असली तर माहूरगडा येऊन तपश्चर्या साधना केल्याशिवाय ती सिद्ध होत नव्हती. म्हणून नंतरच्या काळामध्ये याचं नाव सिद्धपूर असं पडलं. अच्छा. त्यामुळे आजही जर बघितलं आपण तर या जंगलामध्ये अनेक ऋषीमुनींचे आश्रम, खाना खुणा, तीर्थ, कुंड
बसण्याच्या जागा ह्या आहेत. आणि त्यानंतर रेणुका माता या ठिकाणी प्रगट झाल्यामुळे या भागाचं नाव मातापूर असं पडलं, आईचं गाव. हा, आणि मग मातापूर हा जो भाग आहे आमचा, हा तेलंगणाचा भाग, पूर्वीचा हैदराबाद स्टेटचा भाग. त्याच्यामुळे तिकडे गावाला उरू असं म्हणतात. अच्छा. मा उरू म्हणजे आईचं गाव म्हणून मा उरू झालं. मग त्याचं माउरूचं मग हैदराबाद स्टेटमध्ये म्हणजे मुस्लिम शासक ज्यावेळेस होते ते उर्दू उच्चारामध्ये माहोर असं म्हटलं जायचं आहे. माहोर म्हणजे होतं तेलंगीच भाषा ती, परंतु माहोर असा उच्चार ते करायचे. आणि मग माहूरचं माहूर झालंय आता, असं हे गावाचं संत बदलत आहे. माहूरगडची आहे रेणुका माता. हा, अजून एक मला विचारायचं की नवरात्राच्या काळामध्ये हा परिसर कसा असतो, म्हणजे इकडचं बापरे, म्हणजे नवरात्रामध्ये सगळं वातावरण सगळं प्रफुल्लित झालेलं असतं पूर्ण. आणि अक्षरशः म्हणजे एवढी गर्दी असते, भाविकांची प्रचंड गर्दी. 2-2, 3-3 तास लोकांना दर्शन घेण्यासाठी लागतात. परंतु संस्थांकडून सगळ्या प्रकारच्या व्यवस्था पूर्ण केल्या जातात. भावी भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवीचे उपचार असतात वेगवेगळ्या प्रकारचे. सकाळी घटस्थापना झाली की मातेची महापूजा, त्याच्यानंतर अलंकार पूजा, देवीची आरती, आणि मग त्यानंतर महाप्रसाद. दिवसभर भक्तांसाठी महाप्रसाद असतो. सकाळी साधारण 11 वाजता महाप्रसाद सुरू होतो, तो रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतो संपूर्ण नवरात्रभर. आणि वेगवेगळे गायक कलाकार आपापली सेवा इथे अर्पण करण्यासाठी येत असतात. आणि खरं पाहिलं तर पंचमीला तर असं उत्साह असतो इथे प्रचंड, तर दिवस रात्र मंदिर उघडं असतं आणि रात्रभर गायनाचे कार्यक्रम असतात. सायंकाळी साधारण 6 वाजता सुरुवात झालेले कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला संपत आहेत. एवढे प्रचंड असतात की अक्षरशः पुष्कळ गायकांचे नंबरसुद्धा लागत नाहीत. मग शेवटी त्यांना वेळ नंतर द्यावी लागते आम्हाला. एक जाता एक प्रश्न विचारू, विश्वस्त म्हणून एक पद सांभाळताना काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ही केवढी मोठी जबाबदारी आहे तुम्हाला पण माहिती आहे तो. आणि आत्ताच्या काळामध्ये आपल्याकडून एखादा शब्द तरी त्याचा उच्चार लोक वेगळा अर्थ काढतात, त्यामुळे तुम्ही ते बोलताना वगैरे, आता आम्हाला बोलताना खूप गोष्टी कळल्या तुमच्याकडे, ते पद सांभाळताना काय वाटतं तुम्हाला की कसं तुम्ही एवढं सांभाळू शकता? ते नाही, आता आमची डबल दुहेरी भूमिका आहे सगळी आमची. आम्ही इथले वंशपरंपरागत पुजारी पण आहोत आणि विश्वस्त पण आहोत. पुष्कळ वेळा तर ह्या गोष्टींची काळजी वाटते की सगळ्या भक्तांचं व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे, कोणाची नाराजी नको. आणि आमची एक पूर्वपुण्य आहे की आम्हाला हे परंपरेनं मिळालेलं आहे. आमचा जन्म इथे झाला, हे तिची सेवा करायला मिळते, याच्यापेक्षा दुसरं पुण्य नाही. कारण भक्त येतात, 1 सेकंद 2 सेकंदाचं दर्शन त्यांना घडतं आणि आम्ही इथे जन्मभर इथे आहोत, याच्यापेक्षा आणखीन दुसरं मोठं भाग्य काय पाहिजे आम्हाला. अशा प्रकारे आपलं विश्वस्त जे होते ते आपल्याशी बोलले आणि त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आहे. तर भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये. खूप चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत, त्या असेच आमच्या चॅनलला फॉलो करा. खरंच थँक्यू. भेटूया पुढच्याच व्हिडिओ. वातावरण म्हणजे आजूबाजूचं वातावरण जे होतं ते कडकच आणि अप्रतिम होतं. प्रसन्न, तुम्हाला गेल्याच तो प्रसन्न आणि तो तेजोमय जे वातावरण आहे त्याची अनुभूती आपल्याला घेता येते. खूप शांतता मिळते, मनशांती मिळते तुम्हाला देवीचं दर्शन घेऊन. आणि आपल्याला इथे एक छान छोटासा क्यूटसा असा बटू सुद्धा बघायला मिळाला, तो पण आम्ही व्हिडिओमध्ये टाकू. तर खूप छान प्रकारे आपल्याला दर्शन झालेलं आहे. सगळी स्थानं झाली. सगळ्यात शेवटी मुद्दामून आपण देवीचं दर्शन घेतलं, पण खूप अप्रतिम झालं. आरती मिळाली, खूप छान झालं. आपल्याला जे विश्वस्त आहे चंद्रकांत गोपी गुरुजी, ह्यांनी सुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं, माहिती दिली. तर खूप छान वाटलं. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, तुम्ही सुद्धा नक्की आपल्या या माहूरगडाला आणि इथे असलेल्या इतर सगळ्या तीर्थक्षेत्रांना तुम्ही सुद्धा जरूर भेट द्या. तर भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये असंच काहीतरी वेगळा आगळं टॉपिक घेऊन आणि खूप चांगलं मंदिर किंवा असं काहीतरी खूप चांगला व्हिडिओ आपण घेऊन येऊ. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहा. तर आई रेणुकेच्या नावाने उदो उदो. चला, तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.